वनमाला बंगल्यावर जा, रूम लावून ठेवली आहे, थोडा वेळ झोप जरा. नको माई. अगं वेड लागलं आहे का तुला? वनमाला काही बोलली नाही. हे बघ, आजाऱ्याबरोबरच्या माणसाने स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची असते. मला काही नाही होत माई. आणि काही झालं तर प्रतापला आवडेल का? ती परत काही बोलली नाही. मोहन कुठे आहे? प्रतापनीच प्रश्न केला. मोहनला शेजाऱ्यांकडे ठेवून आली आहे. असं दुसऱ्याकडे ठेवणं किती उचित आहे? ती बोलली नाही. इथला बंगला तो बंद ठेवला आहे. माई, प्राचार्यांना भेटून त्यांना पुन्हा कामावर घेण्याची विनंती कराल का? होईल, सगळं सगळं होईल. आणि ही चर्चा आत्ताच केली पाहिजे का? आणि काय रे प्रताप, तुझं तिला आहोजाहो करणं, तिचं आरे कारे करणं, कसली ही भाषा आणि संस्कृती रे? लग्न करणार आहात ना, मग आता शब्दाचा खेळ का? दोघेही लाजले. माई, माझ्या गावाकडे कळू देऊ नका. का रे? अहो, आई फार भित्री आहे, इथे राहूच देणार नाही, गावी घेऊन जाईल ती. बरं, नाही कळू देणार, पण पेपरच्या बातम्यांचं काय? आमच्या गावी पेपर जातोय कुठे? ठीक आहे, आता विश्रांती घे. विश्रांती कसली हो माई? लोकांचा लोंढा चालू आहे. पुण्या मुंबईतनं लोक यायला लागलेत. वनमालाने तक्रार केली. अगं येणारच की, आमचा बाळ आहेच मुळात कर्तबगार. म्हणून त्या तुमच्या बाळाला दृष्ट लागली. हो, तुझी का माझी? दोघी हसल्या. तोच दवाखान्याच्या दारात 2 ॲम्ब्युलन्स येऊन थांबल्या. कर्मचाऱ्यांची, डॉक्टरांची धावपळ उडाली. 6 तरुणांना दवाखान्यात दाखल केलं होतं. कोणी रक्तबंबाळ झालं होतं, कोणाचे पाय मोडले होते, कोणाचा हात तुटला होता, कोणी कुथत होतं, कोणी विव्हळत होतं. एकसारखा गोंधळ माजला. वनमालानं लांबून नजर टाकली आणि परत फिरली. कोण आहेत? प्रतापने विचारलं. आमदारांचा मुलगा आणि त्याचे मित्र असावेत. प्रतापने ओळखलं हे काम कोणाचं आहे, पण तो बोलला नाही. अगं, तो आगाऊच आहे, विजय मला म्हणाल्या. हो ना, कॉलेजच्या आवारातसुद्धा धिंगाणा चालू असतो त्याचा. हाणला असेल कोणीतरी धरून. खरं आहे तुझं. अति केलं ना की हे असं होतं बघ, विजय मला म्हणाल्या. प्रतापला मात्र काळजीनं ग्रासलं. आपले कोणी मित्र यात अडकले तर? पोलिसांची जीप आली. मानेसाहेब आणि 4 पोलीस उतरले. थेट ॲडमिट केलेल्या जयेशच्या जवळ गेले. जयेश बोलणार का माझ्याशी? जयेश विवळत होता. हे बघ, आरोपी हातातनं निष्ठून आहे म्हणून घाई करतोय. तेवढ्यात तिथे डॉक्टर आले. इन्स्पेक्टर, सगळ्यांचे एक्सरे काढायला लागणार आहेत, बँडेजेस बांधायची आहेत, प्लीज आत्ता नको. अहो पण हे बघा, पेशंट आमच्या ताब्यात आहे, प्लीज दुपारनंतर या. मानेंना नाईलाजानं बाहेर पडायला लागलं. संध्याकाळी आमदार पोचले. त्यांनी जयेशला पाहिला. डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टर, अरे या बसा. कशी काय अवस्था आमच्या जयेशची? दोन्ही पायांच्या गुडघ्याच्या वाट्या तुटल्यात. डोक्याला जास्त मार लागला आहे. मग काय करता काय येईल? आम्ही प्रयत्न करतो आहे. तुमचे सरकारी दवाखान्यातले प्रयत्न आम्हाला माहिती आहेत. आम्ही त्याला मुंबईत मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे. नाही अहो, तशी काही, हे बघा, आमचा निर्णय झाला आहे. ठीक आहे, बाकीच्या 5 काय? काय त्यांचे पालक काय आम्ही नाही, तयारी करा. डॉक्टर काही बोलले नाहीत. जयेशला मुंबईला घेऊन आमदार निघाले. माने समोर आले. मला जयेशशी थोडं बोलायचं आहे. काय बोलणार आहे तुम्ही? तुमच्या हातनं काय होणार नाही. हे बघा, तक्रार दाखल झाली आमच्याकडं, म्हणजे खड्ड्यात गेलं हो तुमचं डिपार्टमेंट. आम्ही आमच्या परीने शोध घेऊ, बदला बी घेऊ. मग इथे सही कराल का? कशासाठी सही करायची? आम्ही तक्रार रद्द करायची म्हणून. त्याची आवश्यकता नाही आहे. मग आमची चौकशी सुरू राहणार. हो, कागद आणा इकडं. आमदारांनी सही केली. मानेही निघून गेले. आमदार ताड आत गेले. जयेशच्या मित्रांवर ओरडून म्हणाले, कोणीही तक्रार करणार नाही, जबाब पण देणार नाही. पोलीस आपल्याला न्याय देऊ शकणार नाहीत, आम्ही तुम्हाला न्याय देणार.
आमदार बाहेर पडले, ॲम्ब्युलन्स निघाली, आमदार स्वतःच्या गाडीतनं निघाले. गाडीत त्यांची सौभाग्यवती होती. तिने विचारलं, तुम्ही पोलिसाव का चिडलाव? काय करणार? चौकशी झाली तर तुमचा देवटा त्याच्यात अडकणार. काय केलं काय त्यांनी? आता त्यांनी काय केल्याशिवाय का त्याला इतका मारला? पत्रकार फार्म हाऊसवर पोचले असतील, आबरू घालून घ्यायची का? आणि पोलीस चौकशी करणार याचा अर्थ पाळेमुळं खोदणार, गाडणार तुमच्या कार्ट्याला. त्याच्यापेक्षा ग बसलेलं चांगलं. हो, पण त्याच्या गुडघ्याला किती लागले बघितलं का? काय आमचा अपंग झाला तर नाक कापायला बाहेर तरी पाडणार नाही की. हो काय बोलताय तुम्ही? लय लाडवून ठेवलाय त्याला. एका वर्गात 2-2 वर्ष थांबतो. थांबला तर थांबून दे, रोज नवीन तक्रार. तक्रार कोणी दिली? मी. आम्हाला विचारलं का तक्रार देताना पोलिसात? तुम्ही तो होता कुठं? मुंबईला गेला का तिकडंच अडकताय? मी काय तिथं गोट्या खेळत बसतो का? काय दिवे लावता? माहिती नाही बाय मला. ती सटवी असते की तुमच्याबरोबर. ती कार्य करते आमची. मग लग्न लावून टाका, चर्चा तरी थांबन. वय, आणि तुझं काय करू? देऊन टाका विष. आपण काय करायचं? तुमचं बघतोय आणि तो जयेश तसं करतोय. बा झाली अक्कल. नाही अक्कलच नाही मला ना. माझ्याशी कशाबरोबर लग्न केलं तुम्ही? झक मारली, आता तोंड बंद ठेव. ती मुंबईला जाईपर्यंत काही बोलली नाही बिचारी. त्याला दवाखान्यात ॲडमिट केला, CT स्कॅन, एक्सरे काढलं. आमदार आनंदराव घोलप डॉक्टरांना भेटले. हे बघा घोलप, डोक्यात आतमध्ये जखम नाही आहे, पण काय आता, गुडघ्यांच्या वाट्यांचा चुरा झाला आहे. मग काय करता येईल? काहीही करण्यासारखं नाही आहे. वाट्या बदलण्याचं तंत्रज्ञान 2000 सालापर्यंत तरी येईल का नाही सांगता येत नाही. म्हणजे याचा अर्थ नाही, तुम्ही त्याला फॉरेनला घेऊन जात असाल तर बघा. फॉरेनला? हो ना, आपल्याकडे नाही ना टेक्नॉलॉजी आली. तेच तर सांगतोय, 2000 सालापर्यंत कदाचित येईल. ठीक आहे, मी विचार करतो आणि सांगतो. विचार कसला करताय? आमदार आहे म्हणून सांगतोय. नाही तरीसुद्धा विचार तर करावं लागेल ना. आज तुमचाच मुलगा आहे ना? काय तुम्हाला काही शंका आहे का? नाही, सहज शक्य वाटणं. डॉक्टरांनीच माघार घेऊन टाकली. प्रतापला विजयमालांच्या बंगल्यावर आणलं होतं. वनमाला ही सोबत आलेली होती. दुसऱ्या दिवशी प्रताप वनमालाला म्हणाला, हे बघ, तुझा आणि भावाला घेऊनच बंगल्यावर ये. तू येणार का बंगल्यावर? ते माई ठरवील, पण किमान तू रोज इथे येऊ तर शकशील. आलंच पाहिजे का? माईला सांगू का? ती खळखळून हसली. म्हणे, आलंच पाहिजे का? जा आणि त्याच पावली राजीनामा दे. भावाला घे, इथे निघून ये. पण इथे नोकरीचं होईल ना? माईंनी शब्द दिलाय ना, म्हणजे होणार. बरं, जाते मी. येते मी म्हणावं. ओह, येते मी. तेवढ्यात विजयमाला आली. काय चाललंय? नाही, ही म्हणत होती राजीनामा देऊन येते. मी का तू? ऐक, हातातनं कळ यायला लागली. नाटक करू नको. तुलाच करमत नसेल. तिच्यावर ढकलू नको. आता म्हणजे माझ्यावर विश्वास नाही. चाकोरी बाहेर जाऊन प्रेम करतं ना, ते खरं प्रेम. ती तसं प्रेम करते. मला आवडली आहे ती. केली ना आमची पंचायत. का, काय झालं? आता तुम्हाला ती आवडायला लागली तर माझं काय? अरे वा, चांगलंच तोंड फुटलं आहे की तुला. माही म्हणाल्या. काय करणार, संगतीचा परिणाम. गप रे, तोंड बंद ठेव. आता सांग, त्या जयेशवर हल्ला कोणी केला असेल? तो गप्प. आम्ही काय विचारलं? तो खाणाखुणा करायला लागला. अरे तोंड उघडून बोल की. आता तुम्हीच म्हणालात ना, तोंड बंद ठेव. वनमाला, याला चांगलं दावं लाव. हा भलता बोकाळायला लागलाय. त्याचवेळी प्राचार्य आणि 10 प्राध्यापक आले. या की सर, वनमाला म्हणाली. दवाखान्यात येऊन गेलो, पण तिथे आत सोडत नव्हते. प्राचार्य म्हणाले. सर बसा ना. वनमाला म्हणाली. सगळे बसले. सगळ्या प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. कशी आहे आता तब्येत? आता ठीक आहे. हाताला प्लॅस्टर केलं आहे, बाकी ठीक. वनमालाच अधिकृत बोलत होती आणि त्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. पांढरपट्टे सरांनी विचारलं, ना मॅडम, तुम्ही कधी आला इथं?
या प्रश्नाचं उत्तर मात्र विजयमालाने दिलं. अपघात झाला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच ही इथे आली. विजयमाला बोलल्या त्याच्या प्रश्नातली खोच त्यांच्या लक्षात आली होती. ते इन्स्पेक्टर माने चौकशीसाठी माझ्याकडे येऊन गेले. प्राचार्य बोलले. कसली चौकशी? पाहिला तर चोर, मारणारे तेवढ्याच तयारीचे असणार. जयेश घोलपसकट 5 जणांना कोणीतरी मारलं. तो योगायोग असेल. बाकी जयेश आणि त्याच्या ग्रुपबद्दल तुम्हाला माहिती असणारच. तो कॉलेजमध्ये जसा वागत होता तसाच बाहेरसुद्धा वागत असणार. त्याला का वैरी कमी आहे? नाही, आम्ही त्याची दखलसुद्धा घेतली नाही. प्राचार्य, एक विनंती करायची आहे. अरे बोला ना ताई. या वनमालाने राजीनामा दिला होता. हो, पण अजून मंजूर केलेला नाही आहे तो. मग तो राजीनामाही परत घेते. फार उत्तम. काय आहे, त्या विषयाला अजून आमच्याकडे प्राध्यापकसुद्धा नाही आहे. दुसरी एक गोष्ट, तुम्हाला अंधारात नाही ठेवत. प्रतापला तुम्ही ओळखता. म्हणजे काय, असा विद्यार्थी लाभणं म्हणजे. आणि वनमालाला सुद्धा ओळखता. तोंडावर कौतुक करतो असं नाही, पण आदर्श प्राध्यापिका. प्रेमाला नियम परंपरा मान्य नसतात. वनमाला उठली, आत निघून गेली. विजयमाला पुढे बोलायला लागल्या. त्यांचं एकमेकांच्यावर प्रेम आहे. तुमच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आणि हा प्रताप, याच्याही अभ्यासावर काहीही परिणाम होणार नाही, याची शाश्वती आम्ही तुम्हाला देतो. मॅडम, हे बघा, हा त्यांचा खाजगी विषय आहे. त्याविषयी आमची तक्रार असायचं कारण नाही. थोडा वेळ ते बसले, चहा झाला, निघून गेले. माई, मी येऊ आता? वनमालाने विचारलं. हो ये, भावाला घेऊन ये, कॉलेज जॉईन कर. दोघांचा निरोप घेऊन वनमाला बाहेर पडली. आता प्रतापला आराम वाटत होता. 6 दिवसांनी हाताला केलेलं प्लॅस्टर काढलं की तो हिंडू फिरू लागणार होता. बंगल्याच्या आवारात तो गळ्यात हात घेऊन फिरत होता. अंधार पडला. शशांक आला. शशांक, तू? हो, कसं आहेस रे? चांगला आहे की. तेवढ्यात माई आल्या. माई, हा शशांक माझा मित्र. मी ओळखते. ओळखता तुम्ही? हो. आणि या माई? मी ओळखतो, भेटलो नाही पण लांबून पाहिलं आहे. बाकी मित्र कुठे आहेत? ते बाहेर आहेत. काय शशांक, त्यांना बाहेर का उभं केलं आहेस? बंगल्यात इतर कोणी नाही आहे, बोलव त्यांना. शशांकने सगळ्यांना बोलवलं. सगळे मित्र एकत्र आल्यानं हास्यविनोद रंगले. अरे सगळेजण माडीवर या. मुलं जिना चढायला लागली. अरे पण प्रताप, माई माडीवर कशाला बोलवतायत रे? आता मला काय माहिती, बोलवतायत तर जा. सगळे माडीवर आले. बसा बरं. सगळे बसले. माईंनी 50,000ची 2 बंडलं एक एकाकडे अशी दिली. हे कसले? राधे यानं विचारलं. ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. नाही, समजलो नाही. सगळे एकमेकांकडे बघत राहिले. हे बघा, अशीच दोस्ती कायम ठेवा. अच्छा, म्हणजे आमच्या दोस्तीची किंमत नाही. नाही, हे बघा, माचुतेरच्या फार्म हाऊसच्या वॉचमनला मी भेटली आहे. म्हणजे कशाला चर्चा करताय? ठेवा ते पैसे. पण त्या फार्म हाऊसचा वॉचमन तुम्हाला कुठे भेटला? घटना घडली ना त्या रात्रीनंतर सकाळी माझ्या माणसांनी उचलला त्याला. सगळे अवाक झाले. शेकडो तरुण तरुणींचा छळवाद संपवला तुम्ही. हो, पण आम्ही पैशासाठी नाही काम केलं. हे चांगलं काम केलं की इनाम मिळतं. चर्चा नको. प्रतापला कधीच बोलू नका. ठेवा. शेवटी सगळ्यांना खर्च असतो. शिकताय तुम्ही. फीसाठी, क्लाससाठी पैसे लागतात. त्यांनी पैसे खिशात ठेवले आणि प्रतापच्या पाठीशी राहा. फार मोठं स्वप्न आहे माझं. ते निघून गेले. प्रतापलाही कोडं पडलं की आपल्याला अंधारात ठेवून माई आपल्या मित्रांशी बोलल्या काय. संध्याकाळी जेवण झालं. माई प्रतापच्या शेजारी येऊन बसल्या. प्रताप, निलिमा जगताप नावाच्या मुलीला ओळखतोस? त्याच्या काळजातच चर्र झालं. ही चिठ्ठी खिशात सापडली. त्यांनी पुढे टाकली. त्यांनी हातही लावला नाही. का रे, बघत का नाहीस?
चिठ्ठी ही असली थेरं मला नाही परवडणारी. अरे चिठ्ठी वाच तरी. नाही नको. अरे मुलीची चिठ्ठी नको वाचू. ती निलिमाची चिठ्ठी नाहीच आहे. मग बाबूराव जगताप, मीनाक्षीचे आजोबा, त्यांची चिठ्ठी आहे. त्यात मीनाक्षीचा उल्लेख आला म्हणून मी थोडी गंमत केली. काय म्हणतायत ते बापूराव? त्यांनी भेटायला बोलवलं आहे तुला, पण मी नीट ओळखत नाही त्यांना. अरे कसा ओळखणार तू? त्यांच्या आणि तुझ्या वयात 80 वर्षांचा फरक आहे. म्हणजे ते 100 वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी शतक महोत्सवी कार्यक्रम झाला. खूप थकले असतील ना एवढ्या 6 महिन्यात. नाहीतर तरुणांना लाजवेल असे दिसत वागत कामाचा फार मोठा उरत. मग अशा व्यक्तिमत्वाला मला भेटलंच पाहिजे. जरा बरं वाटलं की जाऊन ये. नाही नाही, उद्याच जाऊन येतो. काय झालं आहे काय मला? एक हात प्लॅस्टरमध्ये आहे बस. ठीक आहे, मग ये जाऊन. वनमाला कॉलेजमध्ये रुजू झाली होती. बंगल्यात राहत होती, पण बराचसा वेळ ती विजयमालांच्या बंगल्यावरच काढत होती. प्रतापचं आज उद्या चाललेलं होतं. बाबूरावांना भेटायला जायचं होतं, पण प्रतापलाच भेटायला राज्यभरातनं माणसं येत होती. कार्यालय सतत तुडुंब भरलेलं असे. त्याचा परिणाम स्थानिक लोकांवर होत होता. प्रताप असा कोण लागून गेला? काय वैशिष्ट्य आहेत त्याची की त्याला भेटायला दूरदूरून माणसं येतात? स्थानिक तरुण विशेष करून येऊन जात होते. आज निवांत वेळ मिळाला. बाबूरावांच्या घरासमोर तो माईंच्या गाडीतनं उतरला. घरावर बोर्ड नव्हता. तो दारासमोर गेला. दार ठोठवलं. दरवाजा उघडाच आहे. ढकला. खणखणीत आवाजातून आतनं आवाज आला. प्रताप आत गेला. समोर कृश थकलेली व्यक्ती होती. डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. अंगावर खादीचा नेहरू शर्ट धोतर होतं. डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा. अरे ये ये प्रताप ना तू? हो. प्रताप आत गेला. पायावर डोकं ठेवलं. आयुष्यमान हो. बस. पाणी देऊ? घरात कोणी नाही आहे? नाही नको. ऐकलं वाचलं तुझ्याबद्दल. आमची ती टिटवी तिथं नेहमी तुझ्याबद्दल बोलत असते. टिटवी? निलिमा रे आमची. तुझ्या वर्गात आहे ना म्हणे. हो माझ्या वर्गात आहे. प्रताप 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 जप चाललेला असतो. प्रताप असं बोलतो, असा अभिनय करतो, त्याचं हे असं त्याचं ते तसं. बापरे बापरे बापरे. अरे काय जादू आहे रे तुझ्यात. आणि ह्या वयात तू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर छाप टाकलीस. बाप बाप बाप. पक्षाचा अजेंडा तयार करण्यासाठी तुझी निवड. आणि 3 जिल्ह्यात भाषणंसुद्धा दिलीस. वा वा वा. बाप आहेस बेटा, बाप आहेस. तुमचे आशीर्वाद आहेत बाबूजी. अरे माझे कसले रे बेटा. कर्तव्य समजलं, करत राहिलो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढलो. स्वातंत्र्यानंतर जनतेचे प्रश्न घेऊन लढत राहिलो. पण आता थकलो. पाय साथ देत नाही आहेत. वाटतं पेटून उठावं आणि समाजघातक प्रवृत्तींशी लढा द्यावा, पण ते हताश झाले. जागच्या जागी चुळबुळ करत राहिले. एका स्वातंत्र्य सैनिकाची असहाय्यता बघणं दुर्दैवाची गोष्ट. बापू, आपण स्वातंत्र्यपूर्व काळात खूप काही केलं आहेच की. केलं. आईसाठी केलं. या हिंदुस्थानासाठी केलं. मोठ्या आईसाठी केलं. केलं ते कर्तव्य होतं. हा हिंदुस्थान गुलाम होता. गुलामीतून दूर जाण्यासाठी घेतले कष्ट. बापूंना मूड आल्याचं बघून प्रतापने प्रश्न केला. बापू, स्वातंत्र्य लढ्यातल्या आपल्या सहभागाबद्दल काही सांगाल का? सांगतो की. अरे आज ऐकणारा आहे कोण? कुणाकडे वेळ आहे तेवढा? यंत्र झालं आहे माणसाचं. रात्रंदिवस फक्त पैशासाठी धडपड. मी, माझा संसार, माझी मुलं बाळं. वेळ कुणाकडे आहे? माहिती करून घेणारा क्वचित भेटतो तुझ्यासारखा. असं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. मी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या चळवळीतला कार्यकर्ता. वाळव्याला त्यांचं भाषण होतं. गेलो 8-10 जण. शाळकरी आम्ही. अरे भारदस्त व्यक्तिमत्व. काय बोलणं. प्रभाव पडला माझ्यावर. शिक्षण सोडलं, घर सोडलं.
अंगापिंडाने दांडगा होतो बरं का. झालो तुफान सेलेत सामील झालो. कुंडलमध्ये माझं ट्रेनिंग झालं. बंदूक चालवायला शिकलो. इंग्रज सरकारबद्दल चीड होतीच. आम्हाला पहिलं काम मिळालं रेल्वे लुटण्याचं. माहिती काढणाऱ्यांनी माहिती काढली होती. पुण्याहून रेल्वेगाडी संध्याकाळी 7ला येते वाठारला. त्या ठिकाणी कोळसा पाणी भरलं जातं. मग गाडी तिथे अर्धा तास थांबलेली असते. या गाडीत बंदुका आणि पैसा असे. कॅम्पमधून तो सांगली, मिरज, कोल्हापूरकडे रवाना होतो. अर्ध्या तासात हात साफ करायचा होता. गाडीत सशस्त्र इंग्रज पोलीस फौजदार असत. एका रिझर्व्ह डब्यात हा सगळा दस्तऐवज होता. आम्ही पुण्यातच बसलो गाडीत बरं का. 7 जण होतो आम्ही. हत्यारं लपवलेली होती आमची. एकाच वेळी हल्ला करायचं ठरलं. 3-4 जण वाठार स्टेशनला टपून होते. गाडी वाठार स्टेशनला येईपर्यंत आम्ही सावध होतो. गाडी थांबताच एकाच वेळी ॲक्शन घ्यायची ठरली. आम्ही बसलो होतो. ते पैसे बंदुका ते होते ना, त्या डब्याच्या दोन्ही बाजूच्या डब्यात आम्ही होतो. वाठारला गाडी थांबली. आम्ही खाली उतरलो. एकाच गोळीत लॉक तोडून टाकलं. झाली धावाधाव. सावध झाले रक्षक. पण आम्ही 4 बंदुका रोखून होतो. ते आमच्यावर बंदुका रोखणार तर वाठारमध्ये थांबलेल्या आमच्या सहकार्याने त्यांच्या बंदुका त्यांच्यावर रोखल्या. म्हणाले, खबरदार कोणी चाप ओढला तर सगळेच्या सगळे मारले जाल. तुमच्या मागे वळून बघा. ते मागे वळले. एक रेल्वे गाडीकडे बघत होता. मी चाप ओढला, तो कोसळला. बंदुका खाली टाका, हात वर करा, नाहीतर कुत्र्यासारखे मारले जाल. कडाडलो त्यावेळी मी. आपला सहकारी रक्ताच्या थारोळ्यात तडफडतोय हे बघितल्यावर कुठला माईचा लाल आदेशाचं पालन नाही करणार. त्यांनी दिल्या टाकून बंदुका. वाठारमध्ये थांबल्या लोकांनी, आमच्या सहकाऱ्यांनी रे, त्यांना घेतलं ताब्यात. आम्ही लुटला अख्खा डाबा. 35 बंदुका आणि 15 लाख हातात आले. आपण मग इंग्रज सरकारने तपासाचा ससेमिरा चालू केला असेल ना. म्हणजे काय, अरे इंग्रज असते. उभ्या जगावर त्यांचं राज्य. बुद्धीनं अकलेनं भारी. त्यांनी शोध पथकं पाठवली. पण आम्ही बहादर. मुद्देमाल बरोबर घेतला. वाहन तयार होतं. मुद्दाम साताऱ्याकडं न जाता पाचगणी मार्गे भिलारला गेलो. तिथं भिलारे दादा प्रति सरकारचं काम करत. त्यांना उठवलं. त्यांनी जेवायला घातलं. रात्री जंगलात नेऊन ठेवलं. जेवण नाश्ता रोजच्या रोज पाठवत होते. इंग्रज सरकार महिनाभर आमच्या पाळतीवर होतं. विल्सन कर्नल होता. हां, जंग पाठवलं त्यावेळी त्यांनी. नंतर आम्ही एक एक करून जंगलातनं बाहेर पडलो. भिलारे दादांनी वाहनाची सोय केली होती. मुद्देमालासह आम्ही पलूसला पोचलो. एक लक्षात घे, त्यावेळचे 15 लाख म्हणजे आजचे 15 कोटी. प्रताप त्या ऐकूनच दिपून गेला. त्यांनी प्रश्न केला, बापू तुम्हाला अटक झाली होती? 4 वेळा. सातारा पोलीस स्टेशनमधनं बंदुका काढल्या तेव्हा 5 महिने भूमिगत होतो. पण शेवटी पकडलं गेलो. त्यावेळेला वर्षभर होतो तुरुंगात. पैसा आणि शस्त्र तुफान सेवेला आवश्यक होतं. त्यामुळे अशा गोष्टी करायला लागत. दुसऱ्यांदा अटक झाली ती कलेक्टर कचेरीवर मोर्चा घेऊन गेलो तेव्हा किरकोळ 2 महिन्याची शिक्षा झाली. 2 महिन्यांची शिक्षा किरकोळ वाटते? अरे मन पोलादी असतं ना, त्यावेळी ह्या असल्या शिक्षा किरकोळ वाटतात रे. खूप हाल करत तुरुंगात. पण आम्ही सगळे वेडे झालो होतो देश स्वतंत्र करण्यासाठी. ध्येय गाठण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे कड काही वाटत नाही. 2 वेळच्या तुरुंगवासात अक्षरशः मोकळ्या जागेत डांबून ठेवलं होतं. उन्हाने लाही होत होती. चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तुरुंग भरले होते. आम्हाला उघड्यावर ठेवलं होतं. या लढ्याची खरं तर आम्हाला जाणीवच नाही आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असंच समजलं जातं आजकाल. प्रताप, अरे स्वातंत्र्याचा दुरुपयोग केवढा केला जातोय की सीमेवरच्या शत्रूपेक्षा समाजातले शत्रू जास्त घातक ठरत आहेत.
जाती जातीतली तेढ, स्पर्धा, भ्रष्टाचार, क्लेश होतात रे. राजकारणी लोकांनी तर लोकशाहीऐवजी भोगशाही करून टाकली आहे. बापू, मग आपण राजकारणात का नाही गेलात? प्रताप, भोगलं म्हणून लाभ घेतला पाहिजे असा अर्थ काढतोयस का तू? मी भोगलं प्रताप. मी सोसलं ते माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या देशाला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी. याचा अर्थ असा नाही रे की त्या बदल्यात मी लाभाचं पद स्वीकारावं. नाही जमलं मला. चव्हाण साहेब म्हणाले होते आमदारकी लढव, नाही म्हणालो. मग म्हणाले किमान एखादी संस्था तरी ताब्यात ठेव, तेही माझ्या स्वभावात नाही बसलं. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापतीसुद्धा झालो नाही. राजकारणातनं बाजूला पडलो, पण लढत राहिलो. सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जनतेच्या प्रश्नांसाठी लढा उभा केला. आता 5-7 वर्ष झाली थांबावं लागलं. हे पाय आहेत ना, हे पाय बेईमान झाले रे. मन तरुण आहे, खूप वाटतं, पण शरीर नाही साथ देत. ते थांबले. एवढं सलग बोलण्याने त्यांना दम लागला होता. प्रताप, आता मी थकलो आहे रे, थकलो आहे. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे. ऐकतोय, वाचतोय. गरुड म्हणून तू जन्माला आला आहेस. तू जिथे जाशील तिथे तुझा प्रभाव असेल. प्रताप एका उत्तुंग माणसाच्या सहवासात होता, भारावून गेला होता. तेवढ्यात बाहेरनं निलिमा आली, छान हसली. आत जाणार तोच बाबूराव म्हणाले, अगं चिमणे, भुर्र करून कुठे निघालीस? ती परत फिरली. ही आमची चिमणी बरं का, सारखी चिवचिव करत असते. काय आजोबा आहे, याला ओळखलंस का? मी चहा ठेवू? तिने विषयांतरच केलं. नाही नको, चहा नको, मी आता निघतो. येत जा रे. आता आठवणी कोणाला तरी सांगाव्यात असं वाटतं, पण ऐकणारं भेटत नाही कुणी. म्हातारे झालो ना आम्ही. नाही बापू, मला खूप ऐकायचं आहे, मला खूप शिकायचं सुद्धा आहे. येत जा, येत जा. आणि लक्षात ठेव, माझ्या पार्थिवाला अग्नी देण्याचा अधिकार फक्त तुझा आहे बरं. प्रताप निघेला. निलिमा दरवाजापर्यंत आली. प्रताप मागे वळला. निलिमा छान लाजली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. आपण ऐकतोय प्रत्येक भागामध्ये नियती आपल्या कथानायकाला एका वेगळ्या वळणावर आणून उभं करते. पुढचं वळण काय असेल हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.